नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला का, बडीशोपमध्ये मखाणे घालून ही कुठली रेसिपी? अगदी एकदा करा, महिना 2 महिना टिकणार बरं का. संपताच तुम्ही करून ठेवणार. खास करून डोळ्यांसाठी, त्याचबरोबर पोटांच्या विकारासाठी खूप फायदेशीर अशी ही रेसिपी ठरणार आहे. आता चला मग ही कुठली रेसिपी आहे, वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला सुकं खोबऱ्याची ते एक वाटी घेतले. इतकं आपल्याला लागणार नाही बरं का, आपण ह्याच्यातलं थोडंच वापरणार आहोत. तर साधारण एक पाववाटी इतकं खोबरं इथं हे खिसून घेतलं बघा, आणि बाकीचं इथं उरलं ते खोबरं बाजूला ठेवूयात. आता इथं घेतलेलं हे बडीशोप, साधारण इथं अर्धी वाटी इतकं बडीशोप आहे बघा. आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 50 ग्रॅम इतकी बडीशोप आहे. बडीशोपमध्ये पण 2 प्रकार असतात, जे की बघा, बडीशोप एक पिवळसर अशी असते आणि एक पोपटीशी अशी असते बघा, एकदम बारीक बारीक. तर मी ही घेतली जेणेकरून ह्याचा फ्लेवर ना जास्त स्ट्रॉंग असतो म्हणून. अगदी तुम्हाला पिवळी बडीशोप मिळाली ती घेतलात तरी चालेल. चला आता गॅसकडे वळत, तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि घेतलेली बडीशोप सगळीकडे पसरून घेऊयात. बडीशोप आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल ऑलरेडी बडीशोप ही भाजलेलीच असते. हो, बडीशोप ही भाजलेली असते, पण अशी भाजल्यामुळे तिचा सुगंध जास्त दरवळतो, शिवाय जास्त काळ हा पदार्थ टिकतो. आपण ह्याची पावडर करणार आहोत आणि ती चांगल्या प्रकारे होते. शिवाय तुम्हाला बडीशोपचे फायदे माहिती आहेत का हो? बडीशोप ही पचनक्रिया सुधारण्यासाठी, पोटफुगी आणि गॅसची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. शिवाय डोळ्यांचे आरोग्य सुधारते, त्याचबरोबर तोंडाची दुर्गंधी दूर करते. शिवाय नियमित जर बडीशोपचं सेवन केलं ना, तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते बरं का, म्हणजे रक्त शुद्धीकरण करते. आता बघा, बडीशोप चांगली भाजले, खाली एका डिशमध्ये काढून ना बाजूला ठेवूयात. आता इथं घेतलेले आहे 1.5 वाटी इतका मखाना. मखाना बघा नरम असतो, चांगला कुरकुरीत होईपर्यंत का नाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे, मस्त मंद आचेवरती. आता मखाण्याचे तुम्हाला फायदे माहिती आहेत का हो? सांगते थांबा. मखाना हा प्रथिनाने, फायबरने आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेला एक उत्तम सुपरफूड आहे बघा. वजन कमी करण्यास मदत होते, रक्तातली साखर नियंत्रणात ठेवते, मुख्य म्हणजे हाडे मजबूत करणे, पचनक्रिया सुधारणे आणि त्वचेसाठी उत्तम असे बरेच मखाण्याचे फायदे आहेत बरं का. ह्याच्या अगोदर तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे मखाण्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. आता बघा, मखाना असा दाबून बघायचा, लगेच तो फुटायला हवा, चुरा व्हायला हवा, म्हणजे भाजलाय समजायचं. भाजलेला मखाना खाली काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये बघा, साधारण 20 ते 22 इतके काजू घेतलेत आणि इथं थोडेसे ना अक्रोड घेतलेत. हलके चांगले भाजून घ्यायचे आहेत बघा. सगळे जिन्नस जितके छान तुम्ही चांगले भाजाल तितके कुरकुरीत कडक होतात. शिवाय आपण मिक्सरला बारीक केल्यानंतर ह्याची चांगल्या प्रकारे पावडर होते आणि जास्तीत जास्त काळ टिकते. त्यामुळे जितके जिन्नस घ्याल ना, तितके सर्व तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजायचे. आता इथे एक छोटी वाटी इतकं ना सुकं खोबरं खिसलेलं घेतलं आहे. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 25 ग्रॅम इतकं खिसलेलं खोबरं घेतलं आहे. हलका तांबूस रंग येऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला इथं तांबूस रंग आलेला दिसत असेल. आता याच्यामध्ये घालत आहे जवळजवळ 8 ते 10 इतकी मिरी घातलेली आहेत, काळी मिरी. अगदी पांढरी मिरी असते ती वापरत तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर 1 चम्मच इतका खसखस घातलेला आहे. जिथं मी सुक्या खोबऱ्याचा वापर केला तिथं तुम्ही नारळाचा बुरादा म्हणजे डेसिकेट कोकोनट म्हणतात ना, त्याचा देखील वापर केलात ना तरीसुद्धा चालेल. बघा, हे सर्व जिन्नस चांगले भाजून झालेत. आता खाली आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. इथं घेतलेत ते म्हणजे 5 ते 6 इतक्या खारीक. इथं बघा, मी तुम्हाला खारीक दाखवते. तर खारीक काय केली, मी कुटून त्याच्या आतमधले बी काढून घेतले आणि असे छोटे तुकडे करून घेतलेत आणि भाजून घेणार आहोत. म्हणजे ना ह्याची पावडर लगेच होईल चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यामुळे, आणि जास्त काळ टिकण्यास मदत होईल म्हणून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची. अगदी कडकपणा जाणवायला लागला की हे खाली काढून घ्यायचं. आता मार्केटमध्ये बघा सहजपणे तुम्हाला खारीक पावडर मिळून जाईल, पण आता माझ्याकडे इथं खारीक होते का नाही, म्हणून मी त्याची आता घरीच पावडर करणार आहे. थोडीशी इथं मनुके घेतले, गॅस बंद करून ते सुद्धा हलके भाजून घेतलेत बघा. आता चला, इथं एक घ्यायचं आपल्याला मिक्सरचं भांडं, छोटंवालं घ्यायचं. आतून कोरडं आहे का पहिलं बघायचं बघा, ओलं जरासुद्धा नसावं. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये का नाही खारीक घातली आणि ह्याची पावडर करून घ्यायची. बघा, मस्त पावडर इथं तयार झाली. आता त्याच्यातच इथं मखाणे घालत आहे. मखाणे बघा असे कडक झालेले असावं, म्हणजे ह्याची पावडर ना लगेच होईल. लगेच मिक्सरला बारीक झालेलं आहे बघा, एकसारखी छान पावडर झाली. आता गोडासाठी इथं वापरणार आहे ती म्हणजे मी खडीसाखर. अर्धी वाटी इतकी खडीसाखर घेतली. वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 50 ग्रॅम खडीसाखर घेतले. थोडीशीच घालायची, आणखीन पुन्हा बाकीचे आपण पुढे वापरणार आहोत. आणि मिक्सरला बारीक करून घेतलं, म्हणजे सर्व चांगल्या प्रकारे पावडर ह्याची होईल, बारीक होईल. बघा, मस्त बारीक झाले, जरासुद्धा खारकीचे मोठे तुकडे राहिलेले नाहीत. नेहमी असं बारीक करण्यासाठी ना छोटं मिक्सरचं जार वापरायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे बारीक होतं. आता बघा, जी बडीशोप भाजलेली होती ती पूर्णपणे थंड झाले. सर्व जिन्नस हे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण वाटून घेणार आहोत. बघा, मिक्सरला एकदा सुरुवातीला ना ही बडीशेप ही अशी भरड वाटून घेतली.
आणि आता मग ह्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊयात. म्हणजे कसं चांगल्या प्रकारे इथं ह्याची पावडर होईल. बघा मस्त ह्याची पावडर झाली, एकदम बारीक. जरासुद्धा बडीशोपचा तुम्हाला मोठा कण दिसत नसेल बघा. आता अगोदर आपण खारीक आणि मखाण्याची पावडर करून घेतली ना, त्याच्यामध्येच ही बडीशोप आणि खडीसाखरेची पावडर घालून घ्यायची. आता सर्व जिन्नस हे छोटं मिक्सरचं जार असल्यामुळे मी वेगवेगळं वाटून घेत आहे. नंतर सर्व एकत्र करणारच आहे. आणि आता बघा बदाम, त्याचबरोबर अक्रोड आणि खोबरं, खसखस, मिरी हे आपण एकत्र भाजून ठेवलं होतं. ते मिक्सर जारमध्ये काढून घेतलं. त्याचबरोबर खडीसाखर घातली आणि मिक्सरला फिरवून घेतले बघा. आता मोठं मिक्सरचं जार घेतले, कारण सर्व एकत्र वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्याचा छान प्रकारे एकजीव होईल म्हणून. अगोदर आपण वाटून ठेवलेले जे होते ना, बाऊलमध्ये काढून घेतलेले ते सर्व काढून घेतले. नंतर आता आपण मिक्सरला खोबरं, त्याचबरोबर काजू, अक्रोड वाटून घेतलं ना, ते सर्व घालून घेतलं. मनुके घालून घेतले आणि मिक्सरला एकदा छान प्रकारे फिरवून घेतलं. म्हणजे जेवढे जेवढे सगळे जिन्नस भाजलेले होते सर्व एकदा मोठ्या मिक्सर जारमध्ये टाकून वाटून घेतलेत. आणि बघा एकदम मस्त छान वाटून झालेत. अगदी जास्त पावडरसुद्धा नाही, मस्त दरदरीत असे वाटून झाले. ह्याच्यामध्ये बडीशोप वापरल्यामुळे सुगंधीचा अगदी छान दरवळत आहे बघा. जितके जितके आपण ह्याच्यामध्ये जिन्नस वापरले ना, तितके तितके आपल्या शरीरासाठी सर्व फायदेशीर असे आहेत बरं का. तुम्हाला सांगितलेलंच आहे, बडीशोपचे फायदे खास करून डोळ्यासाठी. शिवाय आपण खारीक वापरली, खोबरं वापरलं, काजू, अक्रोड हे हाडांसाठी खूप फायदेशीर असं आहे. आणि इथं बघा ही घरगुती पद्धतीत आपली मॅजिक पावडर किंवा रेमेडी तयार झाली. ह्या सर्वांचे तुम्हाला फायदे तर मी सांगितलेलेच आहेत. आता बघा एखाद्या हवाबंद भरणीमध्ये तुम्हाला अशा प्रकारे भरून ठेवायचं आहे. अगदी महिना काय 2 महिने टिकतं, पण मी नेहमी ना महिन्यापुरतंच करून ठेवते बघा. अगदी इतकं महिनाभर पुरेसं होतं. अगदी फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. फ्रीजच्या बाहेर अगदी महिना 2 महिने खराब होत नाही. तर आज मी खडीसाखर वापरली, तिथं तुम्ही नेहमीची आपली रेग्युलरची साखर वापरू शकता किंवा गुळ पावडर वापरू शकता. आता आपली ही मॅजिक पावडर खायचे कसे ते देखील सांगते तुम्हाला. इथं घेतलेलं आहे दूध, गरम दूध घ्यायचं आहे बरं का. आता दुधामध्ये ना 1 चमच ही पावडर घालायची आणि हे तुम्ही पिऊ शकता. अगदी सकाळी पिऊ शकता, रात्री झोपण्यापूर्वी पिऊ शकता. बऱ्याच जणांना दूध आवडत नाही, मग दुधाच्या ऐवजी पाण्यामध्ये टाकून देखील पिऊ शकता. ह्याचे फायदे सांगावे तितके कमी आहेत. झोपण्या अगोदर जर पिलात ना, तर अगदी तुम्हाला रात्रभर शांत अशी झोप येईल. याच्यामध्ये बडीशेप वापरले, तुम्हाला जर उष्णतेचा त्रास असेल ते देखील दूर होण्यास मदत होणार. आणि अगदी हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आपले आजी आजोबा देखील घेऊ शकतील. शरीरासाठी खूप फायदेशीर हितं असं तुमचं हे दूध तयार झालं. नक्की करून ना मला कमेंटमध्ये कळवा. टेस्ट देखील छान आहे. चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र, मैत्रिणी, परिवारामध्ये. म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.